बातमी मनसेची आहे। मनसेनं बँकांसह इतर आस्थापनांमध्ये मराठी सक्तीसाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलनं केली आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांना चोप दिल्याचे देखील प्रकार घडलेले आहेत आणि यावर टीका देखील झाली। काहीच दिवसांमध्ये हे आंदोलन थांबवण्यातही आलंय आणि यानंतर मनसेनं युटर्न घेतल्याची चर्चा रंगली आहे। पाहूया। बँकेतील व्यवहार मराठीतच व्हावे यासाठी सुरू झालेले आंदोलन मनसेनं तुर्तास स्थगित केलं। गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेनं हे आंदोलन सुरू केलं होतं आणि मनसैनिकांना पाठवलेल्या राज ठाकरेंच्याच पत्रानंतर या आंदोलनाला तुर्तास स्थगिती मिळाली। मात्र अवघ्या 7 दिवसात मनसेनं हा युटर्न घेतल्याची चर्चा सुरू झाली। त्यावर बोलताना आंदोलन यशस्वी झालं तरी सुरू ठेवायचं का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला। तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं। यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश गेला। तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे। महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका। खोटं नरेटिव्ह पसरवलं जातंय। आंदोलन यशस्वी झालं तरी सुरू ठेवायचं का, देशपांडेंचा सवाल। कालपासून एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला गेला की मनसेचा युटर्न वगैरे। मला असं वाटतं जर आंदोलन सक्सेसफुल झालं तर ते थांबवायचं नाही तर काय चालू ठेवायचं। दरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मनसेचं हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय झाल्याचं भुजबळ म्हणाले। तर IAS अधिकारी चांगल्या पद्धतीनं मराठी बोलतात, मराठी भाषा अवगत असलीच पाहिजे असं म्हणत अशोक चव्हाण यांनीही मराठीतून व्यवहाराच्या बाजूनं प्रतिक्रिया दिली। ठीक आहे, त्यातले काही मुद्दे जे आहेत असं आहे, सरकार दरबारी सगळीकडे कानावर गेलं, परंतु ते बँकेतल्या लोकांनी जो मुद्दा मांडला की आमच्या बदल्या अख्ख्या देशात होतात, आता अख्ख्या देशात बदल्या होतात तर मग त्याच्यामध्ये 22-25 भाषा आहेत, मग सगळ्या 22-25 भाषा आम्हाला शिकाव्या लागतील, ते आम्ही शिकू शकतो काय? हा त्यांचा मुद्दा जो आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे। आणि त्या बाबतीमध्ये मग ती मंडळी जी आहेत मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे त्यावर सगळ्यांना सांगितलं की आजचा कदमचा सल्ला सगळ्यांना दिलेला आहे। असं आहे की बँकेचं जे रिक्रुटमेंट आहे ते संपूर्ण देश पातळीवर होत असतं आणि त्यामुळे प्रत्येकालाच मराठी येत असेल असं म्हणता येत नाही। ज्या राज्यात आपण जातो त्या राज्याची भाषा त्यांना माहिती असली पाहिजे, मराठी भाषा त्यांना अवगत असली पाहिजे असं अपेक्षा आहे। त्यामुळे लोकांना समजेल अशा भाषेमध्ये कर्मचारी अधिकारी यांनी काळजी घेतली पाहिजे। पण महाराष्ट्रात पाहतो अनेक IAS अधिकारी आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात, राज्याचे जरी नसले, तामिळनाडूतले अधिकारी महाराष्ट्रात आहेत, तेलंगणातले आहेत, चांगलं उत्तम मराठी बोलतात। वॉचमन शिपाई यांना मारून आंदोलनं होतात का असं म्हणत राऊतांनी मनसेला डिवचलं, तर अक्कल नसणाऱ्या राऊतांना उत्तर देणार नसल्याचं म्हणत संदीप देशपांडेंनी पलटवार केला। मराठी भाषेचा अपमान होतं किंवा भूमिपुत्रांवर अन्याय होतं, तिथे आम्ही आंदोलन करायला कुठेही मागे हटणार नाही। असे अनेक लोक असतात जे आत्ताच ट्रान्सफर होऊन आपल्या राज्यात आलेत, त्यांना आपली भाषा येत नाही, समजू शकतो। ज्या प्रकारचं आंदोलन मराठी विषयी मी पाहतो त्याला मी मराठीचं आंदोलन म्हणणार नाही। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचे आंदोलन आम्ही सुद्धा केलेले आहेत आणि मराठीसाठी आम्हीही लोकांच्या कानफडात मारलेलं आहे। त्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, जो प्रमुख आहे त्याच्या कानफडात मारली पाहिजे। वॉचमन, शिपाई, चहा देणारा, अशा लोकांना कानफडात मारून का आंदोलन होतं का? संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासारख्या माणसाला त्याच्याबद्दलची अक्कल नाही। मनसेवर टीका करणं आणि मनसे द्वेष हा संजय राऊतांच्या मनामनात भरलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करतात। अशा भिकार फुल्ल्या माणसाला उत्तर द्यायची गरज नाही। बँका किंवा इतर आस्थापनांमध्ये मराठीतून व्यवहार करणं, मराठी भाषेचा वापर होणं यासाठी मनसे आग्रही आहे। यातूनच केलेल्या आंदोलनानंतर संदीप देशपांडे यांनी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप ट्विट केली। त्यात समोरील कर्मचारी हा स्टेट बँकेचा असून मनसेचे आभार मानताना पाहायला मिळतोय। साहेबांनी त्या दिवशी हा मुद्दा उपस्थित केला, त्याच्यानंतर आमूलाग्र बदल दिसून आले।
अच्छा. बँकेने हिंदी भाषिकांसाठी एक माहिती पुस्तिका काढली आहे हा. की त्यांना रोजच्या वापरातले मराठी शब्द शिकता येतील. तसेच बँक आता ऑनलाईन क्लासेस पण हिंदी भाषिकांसाठी घेते आहे. अच्छा. तर हे खूप खूप चांगला बदल या भाषणामुळे दिसून आला. तर त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. तर आभार व्यक्त करायला म्हणून मी फोन केला. थँक्यू 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 धन्यवाद. कालपासून एक नॅरेटिव्ह खोटा पसरवण्याचा प्रयत्न काही स्पॉन्सर्ड लोक करत होते. मला असं वाटतं त्यांच्या थोबाडीत या ऑडिओ क्लिपनी मारलेली आहे. तो जो फोन कॉलची जी ऑडिओ क्लिप मी टाकली आहे त्याच्यामध्ये या खोटे नॅरेटिव्हचा पर्दाफाश पूर्णपणे झालेला आहे. हे एक नवीन उपजीविका करण्याचं साधन निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यातून मग व्यापारी व्यावसायिक त्याच्यासाठी सांगितलं ना, जे नव्यानं आय टी क्षेत्र आलं असेल, ज्याने आता आय टी क्षेत्रामध्ये काम आहे, आय टी क्षेत्रामध्ये काय तुम्ही मराठीमध्ये काम करायला लावणार आहेत? होणार आहे का? कोणाचं उत्तर आहे का कोणाकडं? मला सांगा. डच बँकेमध्ये तुम्ही मराठीत करायला लावणार आहेत का कामकाज? मला सांगा. HSBC मध्ये तुम्ही करायला लावणार आहेत का? मेरी मर्जी, मेरी मर्जी. हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी. मराठीसाठी सरकारनं अंमलबजावणी केली तर कायदा हाती घेण्याची गरज भासणार नाही, असं खडसे म्हणाले. हे देवेंद्र जे म्हणताय ते बरोबर आहे. मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे आणि मराठीचं तंतोतंत पालन या राज्यामध्ये झालंच पाहिजे. अनेक राज्य असे आहेत, तामिळनाडू, केरळ पासून, की त्यांनी त्यांच्या भाषेचा आग्रह धरला आणि 100% त्याचं अनुपालन केलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संदर्भातलं अनुपालन झालं पाहिजे. पण सरकार ज्या ठिकाणी कमी पडतं त्या ठिकाणी लोक कायदा हातात घेण्याची भाषा करतात. सरकारने त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली तर अशी कायदा हातात घेण्याची आवश्यकता भासणार नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून काही महिने झाले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोललीच पाहिजे, इतर भाषिकांना ती भाषा आलीच पाहिजे, यात काही शंका नाही. पण बँकांमध्ये जाऊन मारहाण करून मराठी बोला असा आग्रह धरणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.